नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आज आहे 17 मार्च. उद्यासाठी म्हणजे उद्या 18 मार्च. उद्या आजचे स्टॉक उद्या वाढतात का? किंवा येणाऱ्या 2-3 दिवसात वाढतात का? हे आपण चेक करणार आहोत. आतापर्यंत स्टॉक वाढलेले आहेत हे आपण अनुभव आहे. तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन चेक करा. ठीक आहे. आता कोणते-कोणते स्टॉक मी आज काढलेले आहेत त्याचे आपण चेक करूया. आता पहिला स्टॉक आहे आय-पी-सी लॅबोरेटरीज. ठीक आहे. आता मी याचं चार्ट चेक करतो. आय-पी-सी लॅबोरेटरीज. ठीक आहे. जर मी वन डेवर चेक केला तर बघा मित्रांनो, मूव्हमेंट कशी आहे बघा. मूव्हमेंट कशी आहेत बघा. आता ह्यात हे पॅटर्न तयार झालेलं आहे वन डेच्या चार्टमध्ये. ठीक आहे. आता वरती जाऊन फेक ब्रेकआउट देऊन खाली आलेला आहे. ठीक आहे. मग इंट्राडेसाठी आपल्याला इथं मूव्हमेंट मिळाली असती. पण वॉच ॲड करा. उद्या मूव्हमेंट येते का बघा. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, ह्यातले स्टॉक किती रिपीट आहेत बघा. डाटा पॅटर्न आहे, जिंदल पॉल आहे, चेन्नई पेट्रोलियम आहे, एरोफ्लेक्स आहे. हे मी आधी पण सांगितलेलं होतं. ठीक आहे. आता डाटा पॅटर्नचा चार्ट बघूया आपण. डाटा पॅटर्न्स. ठीक आहे. वन डेची कॅन्डल बघा मित्रांनो. आता मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाटा पॅटर्न इथून पडलेला. मी इथून सांगितलं, की इथं पण ऑल टाईम हायला इथं जाणार आहे. म्हणजे वरती इथं ब्रेकआउट देऊ इथं पत्र येणार असं माझा अंदाज आहे. तुम्ही काही शेअर घेऊ नका. पण वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. ठीक आहे. आता ₹3300 भाव चालू आहे. जिंदल पॉली या स्टॉकबद्दल मी मित्रांनो खूप वेळा सांगितलेलं होतं, की हा वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. जवळ-जवळ 400 वरून स्टॉक कसा वाढत चाललेला आहे बघा. आज जवळ-जवळ 491 4.91% म्हणजे ₹85 वाढलेला आहे. ठीक आहे. वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. हा ह्याला रॅली येत येत राहील अशा अपेक्षा आहे. ठीक आहे. वर्धमान टेक्सटाईल लिमिटेड. ठीक आहे. ₹453 चा स्टॉक आहे. मूव्हमेंट बघा मित्रांनो. जर आजचा ह्या स्टॉकनं भाव खाल्लेला आहे म्हणून मी इथं वॉच लिस्टला दिलेलं आहे. फक्त वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. तिथनं मूव्हमेंट आता अख्खं मार्केट पडतंय, पण हे असले स्टॉक मी जे शोधाले ते वाढतेलेच आहेत बघा. त्यामुळं तुम्ही त्याचा अभ्यास करा. साकार. साकार हेल्थकेअर. ठीक आहे. बघा आता हा पण ऑल टाईम हायवरून खाली आलेला आहे. ठीक आहे. आता मी जर मला 15 मिनिटं चेक केलं, तर बघा मित्रांनो बघा इथं होती. इथनं मूव्हमेंट आली बघा इथनं 9.85 इथनं. इथनं एवढीच मूव्हमेंट आली. इथनं पूर्ण साइडवेज थांबलेलं आहे. तरी पण वॉच लिस्टला ॲड करून ठेवा. आपण याला 2-3 दिवसात बघू. चेन्नई पेट्रोलियम. आता ह्या स्टॉकबद्दल मी जवळ-जवळ 3 ते 4 दिवस सलग सांगत आहे. जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला सापडेल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आज किती वाढला बघा स्टॉक. जवळ-जवळ 7.74% आणि काल 7%. मी याचा व्हिडिओ बनवलेला होता, की मागच्या रेझिस्टन्सला हा जाणार आणि हा आलेला आहे बघा इथं मित्रांनो. अजून हा स्टॉक वाढेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही शेअर काही घेऊ नका. फक्त वॉचलिस्टला ॲड करा. शेअर घ्या म्हणून सांगणे हे इल्लीगल आहे. ठीक आहे. एरोफ्लेक्स. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं एरोफ्लेक्स ॲड करून ठेवा. कोणता स्टॉक आहे मित्रांनो? एरोफ्लेक्स. एरोफ्लेक्स इंडस्ट्री. ठीक आहे. बघा आजची मूव्हमेंट एवढी खास झाली नाही, पण वाढत चाललाय. ठीक आहे. अख्खं मार्केट पडले, पण हे स्टॉक वाढत चाललेले आहे. तुम्ही हे स्टॉकचे नावं पण घेता येत नाहीत बघा. चेक करा. गार्डियम. ठीक आहे. आता ऑल टाईम हायवर गेलेला आहे हा स्टॉक. आय-पी-ओचा स्टॉक आहे. आता ह्या रेंजला कळेल मित्रांनो, वरती जाईल की खाली जाईल ह्या रेंजला कळेल. पण आपल्याला 1-2 दिवस याला वेळ द्यायला पाहिजे. तेव्हाच हे समजेल. घाई गडबडीत काही निर्णय डिसिजन घ्यायचे नाहीत. ठीक आहे. टीसीएम. डीसीएम श्रीराम फायनान्स. ठीक आहे. जवळ-जवळ ₹84 शेअर ₹84 रेट प्राईस आहे आणि 20% वाढला म्हणजे ₹14 वाढलेला आहे. ठीक आहे. मित्रांनो, असे स्टॉक जर हे जे हे डॉट दिसतात हे असल्या ह्याला शेअर घ्यायचे नाहीत. कधीच घ्यायचे नाहीत. आणि अप्पर सर्किट, लोअर सर्किटवाले स्टॉक हे असतात. आपण ट्रॅप होण्याची शक्यता असते. दुसरा कोणता आहे? ओरिकॉन एंटरप्राइजेस. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता मी वन डेची कॅन्डल आहे ₹67 भाव चालू आहे. मित्रांनो, इथं कोणता तरी पॅटर्न तयार होते बघा. मला हे कमेंट करून कमेंट करा किंवा तुम्हाला पर्सनल WhatsApp मेसेज करा. तुम्हाला मी सांगेन. इथं पॅटर्न तयार होत आहे बघा. इथे एक पॅटर्न तयार होत आहे आणि 2 मिनिटं हां. इथं पॅटर्न तयार झाले बघा. हे कोणता पॅटर्न आहे? इथं पॅटर्न नाही. हे पॅटर्न आहे बघा. हे पॅटर्न कोणते आहेत? हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला WhatsApp करा. शेअरचं नाव सांगून WhatsApp करा. मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता अजून कोणते स्टॉक आहेत? झालेले आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, हे वॉच लिस्टला तुमच्या ॲड करा. येणाऱ्या 2-3 दिवस ह्यांच्यावर काय परिणाम होतोय स्टॉकवर हे तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद.